नमस्कार भक्ता, तुझ्या पण दैनंदिन जीवनामध्ये अडचण आहे का? मला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये अडचण आहे. तुझ्या जीवनामध्ये खूप अडीअडचण येत असेल तरी पण तू त्या अडीअडचणीवर डगमगू नको. तुला पण काही गोष्टींचा खूप त्याग करावासा वाटत असेल. तुला पण तुझ्या घरातून 7.5 दारिद्र्य बाहेर फेकावी वाटत असेल, पण ते काय जात नाही आणि तुझं घर काय सोडत नाही. त्यामुळेच तुझ्या घरात दारिद्र्य टिकून राहते आणि मग या दारिद्र्यामुळं काय तुझ्या घरामध्ये धन येत नाही, तुझ्या घरामध्ये पैसा येत नाही, तुझ्या घरामध्ये तुझ्या घरामध्ये सुख येत नाही. तर तुला पण तुझ्या घरातली दारिद्र्य बाहेर टाकून तुला पण एक सुखशाली माणूस व्हायचं असेल तर हा मंत्र तुला खूप मदत करणार आहे. जर तो हा मंत्र या ठिकाणी पूर्ण ऐकला, जर तो हा मंत्र पूर्ण मनाने धनाने पूर्ण ऐकला तर तुझ्या घरातली दारिद्र्य आजच बाहेर फेकली जाईल. दारिद्र्य असो 7.5 असो पूर्णपणे तुझी आज घराबाहेर फेकली जाईल. आणि मग बघ उद्या कसा चमत्कार होईल. तुझ्या बँक खात्यामध्ये, तुझ्या घरामध्ये, तुझ्या खिशामधून दारिद्र्य जशी बाहेर पडेल तशी तुझ्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल. आणि मग लक्ष्मी प्रवेश झाला की मग तुझ्या घरामध्ये कधीच पैशाची अडचण राहणार नाही. तुझ्या घरामध्ये कधीही पैशाचा निवास राहील, कधीही पैसा तुझ्या घरामध्ये पडेल राहील, कधी पण तुझ्या घरामध्ये पैशाचा निवास या ठिकाणी राहील. त्यामुळे तू हा मंत्र पूर्ण ऐक. मंत्र अर्धवट ऐकून असं तसं म्हणून काही स्वामींचा अपमान या ठिकाणी करू नको. हा मंत्र पूर्ण ऐक. हा मंत्र जर तू पूर्ण ऐकला तर तुझ्यासाठी हा मंत्र डायरेक्ट सोनं ठरणार आहे. त्यामुळे तू हा मंत्र अर्धवट ऐकू नको. ज्या भक्ताने हा मंत्र पूर्ण ऐकला, ज्या भक्ताने हा मंत्र पूर्णपणे ऐकून मनाने धनाने काहीतरी मागितलं, त्यांची इच्छा पूर्ण झाली. आज तुझी मनोकामना आज पूर्ण व्हायलाच पाहिजे. कारण की तू खूप दिवसापासून मंत्र ऐकतो, तू खूप दिवसापासून स्वामींचा कट्टर भक्त आहे. आज तुझी इच्छा या ठिकाणी पूर्ण होणार, तुझी मनोकामना आज या ठिकाणी पूर्ण होणार. फक्त तुला हा मंत्र पूर्ण ऐकावा लागेल आणि काहीतरी मनोकामना मागावी लागेल. तुझी मनोकामना ऐकताच स्वामी महाराज तुला सांगतील, स्वामी महाराज त्यावर काम करतील आणि मग चमत्कार करतील. असाच नियम आहे स्वामी महाराजांवर. स्वामी महाराज आधी ऐकतात, मग त्यावर काम करतात, मग नंतर चमत्कार करतात. थोडा वेळ लागतो, थोडे तास लागते, थोडे घंटे लागतात. त्यामुळे हा मंत्र ऐकल्या तुझ्या बँक खात्यामध्ये पैसा येणार नाही. याला थोडा कालावधी लागेल, काही मिनिट लागतील. त्यामुळेच तो हा मंत्र पूर्ण ऐक. जो भक्त हा मंत्र जितका मनाने श्रद्धेने ऐकन त्याला तितक्या लवकर चमत्कार दिसेल. त्यामुळे तू हा मंत्र अर्धवट ऐकून स्वतःची फसवणूक करू नको. तुला वाटत असेल आपण हा मंत्र अर्धवट ऐकू आणि स्वामींची फसवणूक करू, पण यामध्ये स्वामींची फसवणूक नाही तर तुझी फसवणूक होणार आहे. त्यामुळे तू हा मंत्र अर्धवट ऐकून आणि काय कोणाचं ऐकून स्वामींचा अपमान किंवा स्वामींना अपमानित करू नको. जर स्वामी महाराजांनी एकदा तुझ्याकडे बघून दुर्लक्ष केलं तर तुला माहीत आहे मग कसा तुझ्यावर पाऊस पडेल, अंधाराचा पाऊस पडेल. तुझं जीवन अंधारातच जाईल. तुझ्या जीवनामधली दारिद्र्य 2 पट 3 पट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तू कोणतेच पाऊल उचलू नको, अवघड पाऊल उचलू नको. हा मंत्र पूर्ण ऐक. हा मंत्र काही साधा मंत्र नाही, हा मंत्र खूप तीव्र आणि तीक्ष्ण मंत्र आहे. ज्याने हा मंत्र पूर्ण ऐकला त्याची जिंदगी सवरली आणि ज्याने अर्धवट ऐकला त्याच्या जिंदगीचा नाश झाला. त्यामुळे अर्धवट काय ऐकून तू स्वतःचा अपमान आणि स्वामींचा अपमान आणि तुझी फसवणूक करू नको. यामध्ये तुझाच घाटा आहे. त्यामुळे हा मंत्र पूर्ण ऐक. या मंत्राचे कित्येक फायदे आहे, हजारो लाखो या मंत्राचे फायदे आहे. ज्याने हा मंत्र पूर्ण ऐकला त्याच्या बँक खात्यामध्ये त्याची मनोकामना इतके पैसा आला, त्याला सुख नव्हते त्याला सुख प्राप्त झाले. त्याच्या घरामध्ये कोणी पण बिमार राहत असे ती बिमारी नष्ट होली आणि त्याच्या घरामध्ये एक सुखशाली चिंतन वातावरण तयार झाले आणि तो पण एक टॉपचा माणूस, सुखी संसारी माणूस झाला. तुला पण असा सुखी माणूस व्हायचं असेल, तुला पण सुखी संसारी मनुष्य व्हायचं असेल तर हा मंत्र आज तुझ्यासाठी सोनं ठरणार आहे. हा मंत्र तुझ्यासाठी आज अमृत ठरणार आहे. फक्त आता तुला संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि हा मंत्र पूर्ण ऐकता आला पाहिजे. बऱ्याच भक्त पूर्ण मंत्र ऐकतच नाही, ते दुसरेच रील्स बघत बसतात.
आणि मग म्हणतात चमत्कार काही झाला नाही, चमत्कार काही होत नाही. आता तुम्ही सांगा, मंत्र कमी ऐकणे आणि इच्छा जादा मागणे असे असल्यावर काय तुमची इच्छा पूर्ण होईल? त्यामुळे तुम्हाला मंत्र पूर्ण ऐकावाच लागेल, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तर चला, तुमचा जादा वेळ न घेता मी तो मंत्र चालू करतो. मंत्र तुम्हाला स्वामींची शपथ, मंत्र तुम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण ऐकायचा. अर्धवट ऐकून ढोंगी भक्ती या ठिकाणी चालणार नाही. तर चला, जाण्यापूर्वी तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही कट्टर भक्त आहात. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नाव टाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला चालू करू मंत्र. ओम अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः. ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः. ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी 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 राजाय नमः. ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः. ओम श्री 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः. ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः. ओम अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः. ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः. ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः. ओम श्री
अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी 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 राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम
अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी 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 राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी 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 राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री
अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी 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 राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः।
ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी 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 राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः।
अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ राजाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी 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 राजाय नमः। ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय नमः। ओम श्री 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी राजाय